नमस्कार, मी वायडी बाबा के बोलवरती यशोदीप शेट्टी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू, जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत. आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच. तुम्ही पेजवरती आमची जुनी व्हिडिओ बघितली असेल. मराठा उद्योजक लॉबीला भाऊ फक्त नॉर्मल वाचून बसेल होता. ते का बसले होता रिझन काय? रिझन असं होतं की त्यावेळेस ना नरू पण होता शेजारी आणि नरू होता आजवर काय आता प्रॉब्लेम काय होता त्यावेळेस ना कुठे गेलो ना घरचे जाणून जायचं आणि ज्या कामासाठी गेलो ना ते काम लांब जाऊन जायचं. त्यानंतर चेहरा दाखवणच नाही आणि कोणाला दिसणच नाही. तेव्हाच आमचा एक सीन होता. आम्ही त्या दिवशी रात्री जवळपास किती आपण किती वाजेपर्यंत होती? दोन वाजेपर्यंत आम्ही सोबत होतो. त्या दिवशी झालेला आमच्या सोबत एक सीन. आम्ही जेवण गेले तो नाही सांगायचं नाही पण बघ तो सांगणे गरजेचं आहे की नाही बोलायचं. तो नाराज होतील नाही लोक. ठीक आहे, खूप चांगलं होतं. पण चांगलं आहे मराठा उद्योजक लॉबी ते करताय काय केलं नाही आपल्या नाही आम्हाला त्याच्या काही नाही पण खूप छान सीन होतं. पण तेव्हाही आपल्या म्हणजे आपल्याला लहान मुलं समजून बरोबर तेव्हाही मराठी उद्योजक लॉबी नाही बोलत आपण. पण तिथे आपल्याला जे इतर जे मित्र भेटले होते त्यांनी आपल्याला लहान समजून सपोर्ट न करता तिथं आपल्याला तिघांना त्यावेळेस त्यांनी हे सगळीकडे होते. आणि हे आपल्या समाजामध्ये थोडस आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपल्याच लोकांना आपण सपोर्ट करणार पण कोण करणार हे मला ओढणार होतं. टायटल सॉन्ग लिहिलंय काय वाटत हा आणि ते मी कमीत कमी 4-5 वर्षापूर्वी लिहिलं होतं शेतात काम करताना. आणि त्याचं जे म्हणजे मी असं डोक्यात आलं जे विनोद बडे येणार रे हा त्या माणसाने सांगितलं त्याचे जे विजन मिशन आणि काय अमोल दादा वाडे माझे आते भाऊ जे सरचिटणीचे मराठा उद्योग लॉबी त्यांनी लोगो बनवलं बरोबर. ते त्यांच्याबरोबर मी आलो होतो माझ्या बरोबर ओके. त्यांचं पण खूप मोठं काम आहे मराठा उद्योग लॉबी होते. असंच बसलेलो होतो आणि ते बोलले की आपल्याला एक टायटल सॉन्ग लिहायचंय. मग अमोल दादा मला बोलला की आपलं मराठा उद्योग लॉबी टायटल सॉन्ग लिहायचं. मग मी असंच रफ लिहिलं आणि माझे मामा आहे धुळे ते लेखक आहे काशीनाथ साळुंके म्हणून लेखक आहे. त्यांना पाठवलं की मामा याच्यात चेंजेस करून मला पाठवा. आणि मग ते फायनल असं आलं आणि ते गाणं म्हटलं की कशाला हवी 2 पैशाची नोकरी, कशाला हवी तुझ्या ती चाकरी, आता लढायचं नाही आता लढायचं आहे, यशाचे शिखर गाठायचं आहे, मराठा उद्योजक लॉबी.